शारदीय नवरात्रात श्री आदिशक्तीला मागूया जोगवा. अनादि निर्गुणी प्रकटली भवानी. परमपूज्य श्री माताजी प्रणित सहयोग आपल्या पिंडामध्ये अनादि काळापासून सुप्त अवस्थेत असलेल्या आदिमाया कुंडलिनी शक्ती जागरणाचा एक सहज सुंदर अभिनव आविष्कार आहे. आपले जीवन सर्वांग सुंदर, प्रेममय, करुणामयी आणि मधुर बनवणारा योग आविष्कार आहे. ज्या कोणी साधकांनी, संत महंतांनी हा शक्तिपाताचा अनुभव घेतला ते आनंदाने न्हावून निघाले. त्यांनी आपले जीवन तर आनंदमय केलेच, पण त्याचबरोबर आपल्या संपर्कात येणाऱ्या सर्वांना हा अनुभव सांगितला आहे, शब्दबद्ध केला आहे, काव्य रूपाने गायला. असेच एक सुंदर स्वानुभूतीपूर्व काव्य श्री एकनाथ महाराजांनी रचले. शारदीय नवरात्राच्या पावन पर्वावर जाणून घेऊया जोगव्याचा खरा अर्थ काय आहे. नवरात्रामध्ये आपण शक्तीचा जागर करतो. त्या आदिशक्तीला आपण भवानी, महिषासुरमर्दिनी, दुर्गा, जगदंबा इत्यादी अनेक नावांनी साथ घालतो. ज्या शक्तीला आपण उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे अशी साथ घालतो, ती शक्ती आपल्या सर्वांच्या पिंडामध्ये मूलाधार चक्रामध्ये स्थित आहे आणि तिचे जागरण ही खरी तिची पूजा आहे. जेव्हा साधक मोह नावाच्या महिषासुराला ठार मारून अंतरी शुद्ध होतो, त्या आदिशक्तीकडून आशीर्वादित होतो, तेव्हा ती भवानी मूलाधार पासून ऊर्ध्वगामी होऊन सहस्त्रार छेदते व साधकाला थंड थंड चैतन्य लहरीचा प्रसाद अर्पण करते. मग हळूहळू रोजच्या सकाळ संध्याकाळच्या ध्यानातून प्रगती करत असताना ती कुंडलिनी शक्ती, आदिशक्ती भवानी माता यांच्या त्रिविध तापाची झाडणी करते. म्हणजेच साधकाच्या उत्थानाच्या आड येणाऱ्या सर्व बाधा ती नष्ट करते. सर्व विकार निघून गेल्यानंतर साधक एकाला एक होतो, तेव्हा दैत्य सरते व भक्त आणि माता एक रूप होते. या अद्वैत स्थितीचा आनंद घेतल्यानंतर साधकाच्या मनात बोध जागृत होतो, विवेक, सद्बुद्धी जागृत होते. तेव्हा तो विविध प्रकारची भक्ती करून त्या आदिशक्तीला प्रसन्न करून घेतो. मिथ्या, संसार म्हणजेच भौतिकता, दंभ, द्वेषाची भावना, स्व अहंकार यासारखे कुपुत्र तो सोडतो. त्या आदिशक्तीने ज्ञान आपल्याला द्यावे अशी विनवणी करतो. असा आर्त जोगवा मागितल्यावर श्री आदिशक्ती त्या साधकाला आपल्या पोटाशी घेते. आपल्यामध्ये असलेल्या सर्व मनोविकार म्हणजेच षडरिपू आणि अशुद्ध इच्छा तो साधक तिच्या चरणी समर्पित करतो आणि काय जादू, त्यांचे अंतरंग आनंदाने भरून जाते. आज्ञाचक्राच्या ठिकाणी असलेल्या अमृतरस त्यांच्या सर्वांगी भिनतो व तो जणू सतचित्तनंदमयी चैतन्याच्या पुतळ्यास दिसू लागतो. आपल्याला प्राप्त झालेल्या नित्य नूतन आनंद देणाऱ्या तुर्या नामक स्थितीचे वर्णन करताना तो म्हणतो, हे आदिशक्ती माता, आपण मला पामराला देहबुद्धीतून आत्मबुद्धीत आणले. आत्मसाक्षात्कार रूपी अलंकाराने अलंकृत केले. आता मला आपल्या अस्तित्वाविषयी कुठलीही शंका राहिलेली नाही, कारण तुझ्या पावन चैतन्यमयी प्रतिमेतून येणाऱ्या चैतन्याने मला चैतन्याची आंघोळ घातली आहे. तुझ्या प्रेममयी चैतन्य लहरी माझ्या हातातून, पायातून, टाळू भागातून नव्हे तर संपूर्ण शरीरातून विस्तृत होत आहे. हे आदिशक्ती, केवळ तुझ्याच कृपेने माझ्या मध्य मार्ग म्हणजेच सुषुम्ना नाडी मोकळी झाली आहे. सारे अवरोध आता फिटले आणि महाद्वारी म्हणजेच सहस्त्रदल कमलामध्ये तो साधक आपले चित्तवृत्ती स्थिर करू शकतो आणि गाऊ लागतो, इच्छा क्रियाचे मिलन झाले, ज्ञानशक्तीने आम्हा वरले, झरझर झरे मकरंद रस भाळी, भूरी आदिशक्ती आली, भूरी आदिशक्ती आली. आपणास देखील या अमृत रसाचे पान करायचे असेल तर या शारदीय नवरात्रात आदिशक्तीला प्रार्थना करूया. उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे,
उदे ग आंबे उदे. जय श्री माताजी.